च्या बाबतीत जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सोयाबीन टोकण्यापूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया ही करायलाच पाहिजे. मग बीज प्रक्रिया करत असताना तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर बायर वगैरे या कंपन्यांचं गावचो मिळतं, बावस्कर सारख्या कंपन्यांचं तुम्हाला जर्मिनेटर मिळतं, किंवा तुम्हाला जर आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाचंच हवं असेल तर आमचं ह्युमिपर्ट नावाचं, सेबेरो नावाचं, बेटर नावाचं असं बीज प्रक्रियेची औषधं मिळतात, की जी बीज प्रक्रिया आपण केलीत तर तुम्हाला जवळजवळ 99% या सोयाबीनच्या दाण्यांची उगवण ही होणारच आहे. आपण अतिशय बहरलेलं असं हे सोयाबीनचं पीक पाहतोय, आत्ताच आपल्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. तर हे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अशी जरी कोरडी जमीन असेल आणि त्याच्यामध्ये जरी तुम्ही बीज प्रक्रिया केल्यामुळं तुम्ही जरी कोरड्या जमिनीमध्ये सोयाबीन टोकलं आणि लगेच मागून त्याला पाणी दिलं तरी सुद्धा तुमची उगवण अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे. ही सोयाबीन जास्तीत जास्त सोयाबीन तुम्ही रेग्युलर जाती केल्यात म्हणजे JS 335 असेल किंवा इतर जाती असतील तर त्या तुम्हाला 3च महिन्यात सोयाबीन निघणार आहे. परंतु त्याचं उत्पादन जास्त निघत नाहीये. ते जास्तीत जास्त 8 क्विंटलपासून 9-10 ॲटलिस्ट जास्तच तुमचं नियोजन असेल तर 12 क्विंटल. परंतु या ज्या जाती आहेत आता टेक्नॉलॉजी भरपूर पुढे गेलेली आहे. तुम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करावा. आज रोजी KDS 726 किंवा DS 228 या जातींना अजिबात तांबेराच येत नाहीये. आला तरी सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये येतो. हे संपूर्ण जर पीक आपण पाहत असेल तर मिनिमम साधारणपणे 4 एकरचा हा प्लॉट आहे. तुम्हाला कुठंही तांबेरा वगैरे आलेला दिसत नाहीये. तर याच्यासाठी तुम्हाला काय हवंय तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य स्प्रे करणं गरजेचं आहे. आता जसं आपण आळीचं पाहिलं तर त्या आळीसाठी ज्या वेळेला आळी लहान आहे त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये काय यूज केला पाहिजे तर क्लोरोपायरिफॉस 50% किंवा त्याच्या पुढचं व्हर्जिन क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5%. ह्या आळीनाशकचे पर्टिक्युलर तुम्ही यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा. या सोयाबीनचं वैयक्तिकरित्या नियोजन आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला या छोट्या छोट्या आळींचं नियंत्रण कसं करायचं हे दिलेलं आहे. सोबत तांबेऱ्याचं नियंत्रण कसं करायचं ह्याचे जर छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज सर्च करा, तुम्हाला ते व्हिडिओ निश्चितपणे येतील. आजचा हा आपला सारांशाचा व्हिडिओ आहे, म्हणजे डायरेक्ट सोयाबीन टोकणीपासून ते सोयाबीन काढणीपर्यंत तुम्हाला नेमकं कुठली खतं पाहिजेत, कुठले फवारे पाहिजेत, आळीनाशक कुठलं यूज करायचं आहे, ह्या सगळ्या माहिती. जस्ट आपण पाहिलं की या पुढची आळीची स्टेज असते ते उंट आळी. या उंट आळीसाठी तुम्हाला यूज करायला पाहिजे मार्केटमध्ये तुम्हाला आळीनाशक अलिका नावाचं येईल, आळीनाशक तुम्हाला कोराजन नावाचं येईल, किंवा आळीनाशक क्लोरोसायपरमध्ये हमला नावाचं येईल, किंवा इतरही आळीनाशकं मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत. फक्त त्या स्टेजनुसार तुम्ही वापरा. त्याकरता तुम्हाला काय पाहिजे तर तुमच्या जो काही प्रॉब्लेम असेल शेताचा, लक्षात घ्या आज इतके सगळे स्टार्टअप का उघडले गेलेत, त्यांनी सगळ्यांनी शेतकऱ्यांचे किंवा लोकांचे प्रॉब्लेम शोधले आणि त्या प्रॉब्लेमवरती उपाय शोधले. आम्ही देखील ऊर्जा इंडस्ट्रीतर्फे काय करतोय, तुमच्या पिकाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त तुम्ही आम्हाला फोटो काढून पाठवा. त्या फोटोनुसार तुम्हाला त्या स्टेजला नेमकं कुठलं टॉनिक फवारायचं, कुठले खतं वापरायची, कुठलं आळीनाशक यूज करायचं, कुठलं तांबेराचं यूज करायचं, हे संपूर्ण माहिती देऊ. जर तुम्हाला बायचान्स तांबेरा आला, तुम्हाला रेग्युलर जाती असतील JS 335 वगैरे या टाईपमध्ये, तर निश्चितपणे तांबेरा येणार आहे. त्या तांबेऱ्यासाठी तुम्हाला इन शॉर्ट फर्स्ट स्टेजला यूज करणार असाल तर 22 यूज करा. तुम्हाला त्यानंतर जर तांबेरा असेल तर तुम्ही रोको नावाचं औषध वापरा, ज्याच्यामध्ये थायोफिनेट मिथाईल 70% असतो. त्याच्या पुढचं व्हर्जिन जास्त तांबेरा असेल तर तुम्हाला टिल्ट नावाचं औषध मिळतं. फक्त हे वापरताना त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे. ते प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो पाहूनच आम्ही सांगू शकतो, असा अंदाजपंच तुम्हाला आम्ही काही सांगणार नाही आहोत. दुसरा मुद्दा काय, हे सोयाबीन टोकल्यानंतर अळीनाशक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सोयाबीनच्या तणनाशकाविषयी माहिती पाहिजे असेल तरी ऊर्जा इंडस्ट्रीजवर जा. ऊर्जा इंडस्ट्रीज सोयाबीन असं जर सर्च केलात तर संपूर्ण त्याच्यामध्ये तणनाशक सोयाबीनला कुठलं यूज करायचं त्याची देखील इन्फॉर्मेशन आहे. तर त्यानंतर आपण इथं काय पाहणार आहोत, सोयाबीन या पिकाला मुळात खताची गरजच नसते. तुम्ही लक्षात घ्या, काळं रान असेल तर खतांची गरज नाहीये. तुमचं तांबूस रान असेल, तुमचं अन्य थोडंसं ज्या जमिनीमध्ये उपजाऊ क्षमताच कमी आहे, सेंद्रिय खत नाहीये, शेणखत नाहीये, अशा वेळेला तुम्ही सोयाबीन टोकतानाच तुम्हाला DAP वगैरे अशा घटकांचा यूज करणं गरजेचं आहे. सोयाबीन टोकताना DAP नॉट ओन सिंगल सुपर फॉस्फेट नव्हे, परत एकदा लक्षात घ्या, 3 सिंगल सुपर फॉस्फेट मिळून 1 DAP बनतो.
आणि तो देखील DAP वापरताना महत्त्वाचं काय आहे, तर DAP तुम्हाला यूज करताना तुम्हाला जर ते गाभळणं असं जे काही आपण म्हणतो, म्हणजे समजा तुम्ही DAP यूज केलंय, तुम्ही सोयाबीन टोकलंय आणि तुम्ही एखादंच पाणी पाजलं आणि दुसरं पाणी पाजलंच नाही, तर उलट त्या DAPच्या खताच्या प्रेशरमुळं, त्याच्यामधल्या गॅसमुळं तुमचं हे सोयाबीनचं बियाणं सुद्धा उगवणार नाहीये. त्याकरता 1-2 पाणी तुमची सलग तुमची सोयाबीनला पिणं ही गरजेचंच आहे. जसं की आपण इथं पाहतोय की सोयाबीन टोकलेलं आहे. टोकताना आपण त्याच्यावरती बीज प्रक्रिया केली आहे आणि बीज प्रक्रियेनंतर आपण ह्याच्यासाठी आपण DAPचा पण यूज केलेला आहे, सोयाबीन टोकलेलं आहे. ठीक आहे. सोयाबीनला खतं फक्त टोकतानाच वापरायची. त्यानंतर तुम्ही सोयाबीनला खतं वरून एकही चिमट वापरायची नाही. परत एकदा लक्षात घ्या, तुम्ही जर वरून खतं वापरायला गेला, खत सुरू कधी होतं शेतकरी बंधूंनो? कुठलंही खत म्हणजे युरिया आणि मॅग्नेशियम सोडला तर इतर खतं 28 दिवसानंतर सुरू होतात. म्हणजे तुम्ही खत टाकणार, समजा तुम्ही फुलकळीच्या वेळेला खत टाकणार आणि ते खत सुरू होणार कधी? तुमचं सोयाबीनला शेंगा पडल्यानंतर. मग सोयाबीनला शेंगा पडल्यानंतर फुलकळी येऊन उपयोग आहे का? अजिबात नाहीये. तुम्ही जर आता इथं कुठेही पाहिलं, आता व्हिडिओमध्ये फोटोमध्ये, तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर ह्या सोयाबीनला खतं नाही आहेत, फक्त सुरुवातीलाच DAP आहे. त्यानंतर फक्त फवारे आहेत. आतापर्यंत 2 स्प्रे सोयाबीनला झालेले आहेत. याच्यामध्ये आम्ही यूज काय, म्हणजे वापर काय केला कुठल्याही प्रोडक्टचा, तर ऊर्जा, शौर्या, क्रॉप डॉक्टर, फेरोमॅन, झिंको फोर्स, सेबेरो, बेटर. आता हे प्रोडक्ट तुम्हाला कुठे मिळतील, तर आमची ISO सर्टिफाईड कंपनी आहे ऊर्जा इंडस्ट्रीज, जी तुम्हाला अशा प्रकारचे ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये प्रोडक्ट देते. आज आपण जे या प्लॉटमध्ये उभा आहोत, हा KDS 726चा प्लॉट आहे. DS 228चे देखील आमचे अनेक प्लॉट आहेत आणि JS 335 या जातीचेही प्लॉट आहेत. फक्त ह्या प्रत्येक जातीला पर्टिक्युलर नियोजन लागतं. जसं की आता तुम्हाला आळीचं सांगितलं, तुम्ही जर नियोजन नाही केलं तर ही आळी 7 ते 8 दिवसामध्ये हा संपूर्ण प्लॉट खाणार आहे. जर तुम्ही फवारा नाही केला तर. परत एकदा समजून घ्या, अमावश्यानंतर 3ऱ्या, 2ऱ्या, 4थ्या दिवशी फवारा हा गेलाच पाहिजे. नाही फवारा गेला, ही अवस्था तुमची होणार आहे. दुसरा मुद्दा काय, ढगाळ वातावरण झालं, तुम्हाला कंपल्सरी बुरशीनाशक वापरलेच पाहिजेत. आज रोजी तुम्हाला आम्ही सांगतो, 90% शेतकऱ्यांचे प्लॉट एकही शेंग न लागता, जे तुम्ही इथं इतक्या ज्या शेंगा पाहता आहात ना, तर ह्याच्याऐवजी एकही शेंग न लागता आज रोजी 90% शेतकऱ्यांनी एवढे कमरे एवढे आलेले सोयाबीनचे प्लॉट डायरेक्टली गाडून टाकलेले आहेत. हे तुम्हाला जर करायचं नसेल, तुमचे खर्च जर वाया घालवायचे नसतील, तर तुम्हाला ऊर्जा इंडस्ट्री शिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. आम्ही छातीटोकपणे आज रोजी कुठलाही कंपनीवाला छातीटोकपणे तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला अशा प्रकारच्या शेंगांचं आम्ही उत्पादन देऊ. आज रोजी हे जे सोयाबीनचं बियाणं आहे, हे तुम्हाला स्टँडर्ड म्हणजे महाबीज सारख्या कंपनीनं हे बियाणं या शेतकऱ्यांना पुरवलं आणि यांच्याकडून परत सोयाबीन घ्यायची लेखी गॅरंटी सुद्धा घेतली. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आज रोजी किती मोठे पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहेत. आजपर्यंत आपलं सोयाबीन आम्ही तुम्हाला फुकट बियाणं किंवा आम्ही तुम्हाला कमी पैशात बियाणं देतो आणि तुमचं सोयाबीन जास्त पैशानं विकत घेतो, असं आजवर कुठलीही कंपनी म्हणत नव्हती. परंतु आज रोजी आपल्या शासनाची कंपनी महाबीज असा दावा करते की आम्ही तुम्हाला बियाणं देतो आणि तुमचं बियाणं जास्त किमतीनं आम्ही विकत घेतो. अरे मग तुमचं जातंयच काय? आज रशिया युक्रेन युद्ध आहे. आज 7,500-8,000 हजार रुपये सोयाबीनचा दर चालू आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये हे सोयाबीन ज्या वेळेला निघेल, अजून एक समजा एक 20-25 दिवसानंतर हे सोयाबीन निघेल, त्यावेळेला हा दर किमान, मी काय भविष्यवेत्ता नाही, 10,000, 11,000, 12,000 होईल. परंतु आज जो 7,500 दर आहे, तो मिनिमम 8,500-9,500 तरी होणार. जसं की यापूर्वीच्या 2-3 वर्षापूर्वी आपण सोयाबीन घालत होतो किती रुपयाला? फक्त जास्तीत जास्त 2,500-3,000 रुपयाला आपण सोयाबीनचा क्विंटलचा दर होता. आज रोजी सोयाबीनचा क्विंटलचा दर आहे 7,500-8,000 रुपये. म्हणजे उद्देश लक्षात घ्या की हे सोयाबीन या जाती KDS 726 असेल, DS 228 वर्षातून 3 वेळा जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला हे सोयाबीन तुमच्या ऊसापेक्षा कितीतरी जास्त उत्पादन देणार आहे. बरं, दुसरा मुद्दा काय, या सोयाबीनच्या खाली ज्या काय तुम्हाला जे मुळांच्या द्वारे जे काही तुम्हाला खत मिळणार आहे, ही पानं तुमची वाळूनच जाणार आहेत, ही जमिनीत गाडली जाणार आहेत पानं नंतर आपोआप सोयाबीन वाळताना. त्यावेळेला ह्याच्यापासून सुद्धा तुम्हाला खत मिळणार आहे. म्हणजे ताक दहींच्या करायची तुम्हाला गरजच काय आहे? म्हणजे आम के आम गुठलियों के भी दाम, म्हणजे
तुम्हाला ह्याच्या पानांचा तरी खत म्हणून उपयोग होणारच आहे, कारण हे पान तुमचं भरपूर रुंदी आहे. सोबत तुम्हाला शेंगाचं देखील उत्पादन मिळणार आहे. म्हणजे जो शेतकरी लहान आहे, गुंठेवारीमध्ये आहे, अगर जो शेतकरी 5-10 एकरमध्ये आहे, त्याने इथून पुढं डोकं चालवलं तरच तो तरणार आहे. म्हणजे तुम्ही ये रे माझ्या मागल्यासारखं ह्यानं काहीतरी पीक केलं शेजाऱ्यानं म्हणून तुम्ही केलं, विषय सोडून द्या. इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर तुम्हाला योग्य तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही आहे. आणि ही योग्य तंत्रज्ञान पुरवणारी आम्ही एकमेव मार्केटमध्ये ISO सर्टिफाईड ऊर्जा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहोत. आम्ही तुम्हाला संपूर्णतः गायडन्स देतोय. म्हणजे असं नाही की उगाच काहीतरी कंपनी काढले म्हणून फक्त औषधं पुरवतोय असं नाही आहे. कीटकनाशकं आमच्या कंपनीची नाही आहेत, बुरशीनाशकं आमच्या कंपनीची नाही आहेत, खतं आमच्या कंपनीची नाही आहेत, ते आम्ही तुम्हाला नाही पुरवणार. परंतु तुम्हाला कुठली खतं टाकायची, कुठली कीटकनाशकं वापरायची, कुठली बुरशीनाशकं तांबेऱ्याची औषधं वापरायची आणि कुठले टॉनिक वापरायचे, हे संपूर्णच्या संपूर्ण आमचे आज रोजी बीड असेल की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अवर्षण आहे, बीडमध्ये आमचे असे प्लॉट उभा आहेत, तुम्ही सांगलीमध्ये असे प्लॉट उभा आहेत, साताऱ्यामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, तुम्ही इवन कर्नाटकमध्ये जरी गेलात तरी कर्नाटकमध्ये सुद्धा अशा कमरे एवढ्या उंचीचे आणि अशाच शेंगांचे प्लॉट आम्ही तुम्हाला खात्रीला एक देतो. या सोयाबीनचा आम्ही दावा करतो की मिनिमम 10 ते 14 क्विंटल उत्पादन आम्ही घेणारच आहोत. समजा 14 क्विंटल तुम्हाला नाही निघलं, 10 जरी क्विंटल निघलं, 7,500 जरी दर मिळाला, 75,000 रुपये तुम्हाला ह्या प्लॉटचे पर एकरमध्ये होणार आहेत. हा 4 एकरचा प्लॉट आहे. 75,000 पैकी जास्तीत जास्त तुमचा खर्च आहेच काय? जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15,000 रुपये फक्त इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुमची खतं असू, तुमचे फवारे असू, तुमची तणनाशकं असू, तुमची बुरशीनाशकं असू, अळीनाशक असू, सगळा खर्च 15-20,000, मी म्हणतो 25,000 रुपये खर्च होईल. पण तुम्हाला 70 ते 75,000 रुपये याच्यामध्ये मिळणार आहेत. अशी जर तुम्ही 3 पिकं वर्षामध्ये घेतलीत तर तुम्हाला काय गरज आहे? तुम्हाला केळी केली रिस्क आहे, पपई केली रिस्क आहे, तुम्ही कुठलाही भाजीपाला केला रिस्क आहे. सोयाबीनमध्ये तुम्हाला रिस्कच काय आहे? हे सोयाबीन पीक तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देतं. आणि सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन देणारी आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज सारखी कंपनी तुम्ही मार्केटला कुणालाही सर्च करा, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहेत. ऊसामध्ये तुम्ही गेलात तर आमचे 200पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. तुम्हाला एकरी 120 टन आम्ही निश्चितपणे देतो. ठीक आहे, 120 टन नाही निघाला, तुम्ही जर 40 टनावर असाल तर तुम्हाला 60 टनावर नेऊ, तुम्हाला 80 टनावरती नेऊ, तुम्हाला 90वरती नेऊ, 100वरती नेऊ. परंतु हे सगळं करायचं असेल तर आज रोजी तुम्हाला कोण ना कोणतरी चांगला पर्याय पाहिजे. आणि हा चांगला पर्याय, मी गेली 18 वर्ष या फील्डमध्ये काम केलेलं आहे. ऊर्जा इंडस्ट्रीज ही कंपनी स्थापन करण्याआधी मी सेंद्रिय खताची कंपनी, रासायनिक खत कंपनी, बियाणे कंपनी, औषध कंपनी, म्हणजे या क्षेत्रात आलोय तर परफेक्टच बनायचं या उद्देशानं काढलेले आहेत. त्यामुळं जो काही तुम्हाला गायडन्स येईल त्या प्रत्येक गायडन्सला तुम्हाला वैयक्तिकरित्या आम्ही जबाबदार असणार आहोत. त्यामुळं तुमचा एकही रुपया वेस्टेज जाणार नाहीये याची पूर्णपणे तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, निसर्गाच्या पुढं आपण जाऊ शकणार नाहीत. काही वेळेला नैसर्गिकरित्या तुम्हाला काही आपत्ती आली तर त्याच्या पुढं मी काय देवसुद्धा करू शकणार नाहीये, कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये काही नाही, कोणीही करू शकत नाही. परंतु तुम्हाला ॲटलिस्ट 99.99% इवन 100% आमचा प्रयत्न हेच राहील. आम्ही ISO सर्टिफाईड आहोत. आम्ही फक्त ॲग्रिकल्चरमध्येच नाही आहोत, आम्ही पेस्ट कंट्रोल, फार्म हाऊस, गार्डन डेव्हलपमेंटमध्ये आहोत, आम्ही तुमच्या सेंद्रिय फळभाजीपाला पुरवण्यामध्ये आहोत, आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ओरिजिनली पावडरी फॉर्म पुरवण्यामध्ये आहोत. आणि तुम्ही बिनधास्त राहा, निर्धास्त राहा, कारण तुमच्या सेवेसाठीच ही कंपनी काढलेली आहे. आम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज या कंपनीतर्फे तुम्हाला यूट्यूबवरून फ्रीमध्ये माहिती देत असतो. रिसेंटमध्ये आमचं थोडंसं एक ॲप लॉन्च करायचं देखील प्रोसेस सुरू आहे. स्मार्ट शेती या नावानं ते ॲप लॉन्च होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही कोर्सेस येतील. ते कोर्सेस जर तुम्ही विकत घेणार असाल तर त्याची ठराविक फी आहे. कारण कसं आहे शेतकरी बंधूंनो, की फ्रीमध्ये जर काही नॉलेज दिलं तर तुम्हाला त्याची किंमत नसते. जर काही थोडेफार तुमचे इन्व्हेस्ट लागले, कारण आम्ही देखील गेली 18 वर्षाहून अधिक काळ आज रोजी या चिखलामध्ये, ह्या संपूर्ण उन्हामध्ये तुम्हाला एवढं जे काही माहिती देतो आहोत. का देतो आहोत? कारण प्रत्येकालाच काही ना काहीतरी आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे.
आम्ही तुम्हाला माहिती देतोय, तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादनासाठी मदत करतोय, म्हणजे आमची देखील तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतेच. आम्ही यूट्यूबवरती फ्रीमध्ये आहोत, ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आहे, तुम्ही व्हिडिओ आमचे पहा, आम्ही फ्रीमध्ये आहोत. फक्त स्मार्ट शेतीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर येईल. म्हणजे आता ही जी काय तुम्हाला स्मार्ट शेती कधी फायद्याची आहे, तुम्ही समजा ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही वर्षानुवर्षे शेती करताय, तुम्ही BS ॲग्रीला आहे, तुम्ही ॲग्री डिप्लोमाला आहे, तुम्ही PhD करताय, जे काही तुम्हाला येईल ते प्रॅक्टिकली नॉलेज त्याच्यामध्ये आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. जसं मी नेहमी सांगतो, द्राक्षवाला शेतकरी हुशार असतो, तो पर्टिक्युलर एका कणाचा म्हणजे ह्या मातीमध्ये काय आहे, माती परीक्षणापासून सगळं बघतो. तुम्हाला खरं सांगतो की ऊसामध्ये मी गेली एवढी वर्ष काम करतोय, ऊसवाला शेतकरी काहीच बघत नाही, त्याला मातीच्या परीक्षणाचं काहीच घेणं देणं नाही. फक्त 5% शेतकरी हाताच्या बोटावर मोजण्या एवढा आहे की जो माती परीक्षण करतोय. तुम्हाला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तर कोणच माती परीक्षण करत नाही. म्हणजे तुम्ही बेसिक काहीच बघत नाहीयेत. सोयाबीन या पिकाला जास्त बेसिक बघायची गरज नाहीये. आज आपण पर्टिक्युलर सोयाबीनचा अभ्यास करतोय. सोयाबीनच्या पूर्ण उत्पादनासाठी 10 क्विंटलपासून 14 क्विंटलसाठी आम्ही आहोत. तुम्ही ऊस जरी नाही केला, तुम्हाला इव्हन दावा करतो मी ऊसामध्ये डॉन आहे. ऊसामध्ये माझ्या एवढं स्टँडर्ड उत्पादन तुम्हाला कोणी करून देऊ शकत नाहीये, आणि ते देखील माझ्या एवढ्या खर्चामध्ये कोणी देऊ शकणार नाही, हे तुम्हाला फुल्ली गॅरंटी मी देतो. भले ते कोणी असोत, आम्हाला कोणाची नावं वैयक्तिक घ्यायची नाहीत. तसंच सोयाबीनमध्ये देखील आम्ही डॉन आहोत. तुम्ही हे लाईव्ह पाहताय, प्रत्यक्षमध्ये पाहताय आहे. 5-10 ठिकाणी 1-2 ठिकाणी तुम्हाला येलो व्हेन मोजॅक मिळणार, त्या आळीचं कंट्रोल कमी झालेलं मिळणार, पण ओव्हरऑल जे तुम्हाला उत्पादन पाहिजे. आज मी दावा एवढा छातीपणे का करतोय, 90% शेतकऱ्यांनी त्यांचे उभे प्लॉट गाडलेत, एकही शेंग आलेली नाही, एकही. आज माझ्या प्रत्येक प्लॉटला हे शेंगानी लगडलेलं आहे. तुम्ही माझ्या प्लॉटमध्ये कुठेही या, आम्ही डेव्हलप केलेल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सगळीकडे शेंगा निघतील. इवन मी काय म्हणतो, तुम्हाला शेंगा जरी काही ठिकाणी कमी निघाल्या तर तुमचा खर्च अजिबात वाया जाऊ देणार नाही. तुम्ही या पिकावरती जो काही इन्व्हेस्ट केलाय 7-8 हजार, 9 हजार, 10 हजार, 20 हजार, 15 हजार, तो तरी तुम्हाला पैसा काढून द्यायची फुल्ली गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ. कारण आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत, आणि फक्त पैसा कमवणे हा यातून उद्देश नाहीये. तर जे गेली 18 वर्ष नॉलेज कमवलंय, या माझ्या नॉलेजचा माझ्या शेतकरी बंधूंना काहीतरी उपयोग व्हावा म्हणून यूट्यूबवरून फ्रीमध्ये गायडन्स आहे. तुम्ही व्हिडिओ पहा, खतांचे डोसेस पहा, फ्रीमध्ये आहेत. स्मार्ट शेतीकडे आलात तर तुम्हाला थोडंफार पेड करायला लागेल. तुम्हाला त्याच्यामध्ये खतांची माहिती पर्टिक्युलर येईल, औषधांची माहिती पर्टिक्युलर येईल, आणि ते तुम्हाला थोडंसं जास्तीत जास्त नॉलेज घेण्यासाठी आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये नॉलेज घेतलात, कारण ज्ञान आम्ही आज रोजी एवढं शिकलोय, एवढं नॉलेज घेतलंय, 18 वर्ष काम केलंय, तरी रोजच्या रोज ॲग्रिकल्चरची पुस्तकं ही वाचतोच, ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ पाहतोच. म्हणजे आज रोजी भलेही इतर ज्या लिक्विड करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या एवढं आमचं उत्पादन नसेल, म्हणजे वैयक्तिक उत्पादन सांगतोय तुम्हाला, नसेल, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न हाच राहील की मी शेतकऱ्यांचा मुलगा तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज कशा प्रकारे देऊ शकेन, आणि ते देखील कमीत कमी खर्चामध्ये. तुम्ही जर पूर्ण आमची ट्रीटमेंट वापरलात आणि तुम्ही जर खर्च लिहून ठेवलात, तर मागच्या वर्षी तुमच्या ऊसाला झालेला खर्च, मागच्या वर्षी सोयाबीनला झालेला खर्च, मागच्या वर्षी पपई झालेला खर्च, मागच्या वर्षीचा ऊस गव्हाचा खर्च, त्या तुलनेत आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीचा खर्च टोटल पीक निघाल्यानंतर काढा हा निश्चितपणे कमीच असतो. आणि हे करणारे मार्केटला आम्ही एकमेव आहोत, आणि आम्ही एकमेव असे आहोत ओरिजिनल पावडर पुरवणारे आहोत. आमचे रिझल्ट एवढे चांगले काय येतात, तर आम्ही ओरिजिनल पुरवतोय. आम्ही असं नाहीये की आम्ही काहीतरी कशाचं तरी कॉम्बिनेशन लिक्विड बनवतोय आणि तुम्हाला पुरवतोय. मी मार्केटला 18 वर्ष जॉब केला, अभ्यास केला, त्याच्यातून जे काही सार मला जाणवलं की शेतकऱ्यांना नेमकं काय देणं गरजेचं आहे, शेतकऱ्याची गरज काय आहे. थोडंसं तुम्हाला सुरुवातीला आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीचा खर्च जास्त वाटेल, परंतु पुढं पुढं जसं तुम्ही जाता तसा खर्च कमीच येतो. फक्त 2 फवारण्यामध्ये एवढा चांगला प्लॉट आहे. अजून जास्तीत जास्त 1 फवारा होईल, तो पण का होईल तर हे तुम्ही आळ्या पाहताय. या आळीसाठी मला या प्लॉटमध्ये कीटकनाशक मारायचंच आहे, परंतु या कीटकनाशकासाठी मी जर पूर्ण प्लॉटभर जर पंप घेऊन फिरत असेल तर मी त्याच्यामध्ये टॉनिक घेऊन का फिरायला नको. म्हणजे मला पंपवाल्याला तेवढेच पैसे द्यायचे आहेत, मी जरी एक्स्ट्रा औषध वापरलं तर तेवढेच पैसे द्यायचे आहेत. बरं, औषधाला एक्स्ट्रा पैसे किती जाणार आहेत, जास्तीत जास्त 1 एकरला साधारणपणे 2700 रुपये जादा जातील, परंतु त्या 2700 रुपयाचं 27,000 रुपये
तुम्हाला कसं मिळवून द्यायचं हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. तुमचा ॲग्रिकल्चरचा या शेती क्षेत्रातला कुठलाही कसलाही काहीही प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला कधीही मदत करायला आम्ही तयार आहोत. 24 तास आम्ही व्हॉट्सअपवरती आहोत. 9890 6690 83 हा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुम्ही तुमच्या पिकांचे फोटो पाठवू शकता. यूट्यूबवरती तुम्ही कमेंट करा. तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जा, www.urjanis.com आहे आमचं चॅनेल. एवढी तुम्हाला माहिती एवढ्या उन्हामध्ये पावसामध्ये नेहमीच आम्ही तुम्हाला का देतो. आमचे काही एका ठिकाणी एखाद्या रूममध्ये केलेले प्लॉट नसतात, तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉटवरती असतात आणि ते देखील डीप माहिती, खोल सखोल माहिती दिलेली असते. की समजा कोण PhD करणारा असेल तर त्या PhD करणारा फक्त त्या पर्टिक्युलर, आता समजा सोयाबीनचं कोण PhD करत असेल किंवा PhD केली, त्यांना फक्त त्या सोयाबीनचीच माहिती असते, त्यांना ऊसाची माहिती नसते. हे लक्षात घ्या. मला का माहिती आहे, मी 18 वर्ष काम केलंय आणि सगळ्या पिकांवरती केलंय. सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, पपई, ऊस, कुठल्याही पिकाची माहिती घ्या. तुम्हाला निश्चितपणे आम्ही आहोत. छातीटोकपणे परत एकदा आपणाला सांगतोय, आम्ही आहोत आणि तुम्हाला तुमचे मित्र मार्गदर्शक ग्रुप म्हणून आहोत. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. पण बऱ्याच वेळेला आम्ही प्लॉटमध्ये असतो. आमची जी काही औषधं असतात ऊर्जा इंडस्ट्रीजची, ती तुम्हाला तुमच्या घरपोच आम्ही देतो आणि ते देखील कमीत कमी खर्चामध्ये आपल्या घरी पोच करतो. बाय पोस्ट, बाय कुरिअर सगळ्या सिस्टीम आणि इव्हन ट्रॅकिंग सिस्टीम आमच्याजवळ आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला कुठंपर्यंत तुमचा प्रोडक्ट आलेला आहे, तुमच्या घरी कधी पोचणार आहे, सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. आणि तुम्ही मला तुमचा मित्र, तुम्ही लहान असाल, मध्यम वयाचे असाल, अगर तुमचे वय थोडेसे जास्त असेल, तुम्ही तुमचे मित्र, मार्गदर्शक, गुरु आणि बंधू म्हणून आमच्याकडे पहा. आम्ही तुम्हाला निश्चितपणेच गायडन्स देऊ. नमस्ते.